हॅलो फ्रेंड्स, आजपर्यंत आपण कोबीचे मंचुरियन तर पाहिले असेल आणि खाल्ले पण असतील. तर आज आपण करणार आहोत सोयाबीनचे मंचुरियन. हे सोयाबीनचे मंचुरियन अतिशय पौष्टिक असे आहेत आणि करायला सुद्धा अतिशय सोपे असे आहे. तर यासाठी आपण सोयाबीन चंक्स घ्यायचे आहे. हे पॅकेटच्या रूपात सुद्धा मिळतात आणि असे किलोवर सुद्धा मिळतात. तर शक्यतो आपण पॅकेटमधलेच घ्यायचे आहेत, ते खूप स्वच्छ असतात. तर सोयाबीन चंक्स मी 1.5 वाटी घेतलेली आहे. त्यानंतर कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे. पत्ताकोबी सुद्धा आपण बारीक आणि लांब लांब चिरून घ्यायची आहे. एक कांदा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण मैदा घ्यायचा आहे आणि कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे. त्याचं प्रमाण मी तुम्हाला पुढे दाखवत आहे व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे वेज मिक्स मंचुरियन मसाला. तो सुद्धा बाजारात सहज मिळून जातो. आता आपण सोयाबीन चंक्समध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर याला 2-3 मिनिटं भिजू दिलं तरी चालेल आणि आपण ते गॅसवर ठेवणार आहोत उकळण्यासाठी. उकळल्यानंतर आपण याला असं छानपैकी चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चाळणीत काढल्यानंतर यावर थंड पाणी घालायचं आहे, म्हणजे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता हे जरा थंड झाल्यानंतर काय करायचं की छानसं पिळून घ्यायचं. यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता हे पिळून झालेले आहे. तर आपण ह्यामध्ये मीठ टाकणार आहोत. चवीनुसार आपण यात मीठ टाकायचं आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे, हळदी पावडर टाकायची आहे 1-1 चमचाभर आणि कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे 2 चमचे. आता मी यात मैदा घालणार आहोत 3 चमचे. आता आपण हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सोयाबीन चंक्स थोडेसे ओलसर असल्यामुळे हे पिठाला ऑटोमॅटिक चिटकून जातं. त्यामुळे पाण्याचा थोडासा हात लावायचा आहे. 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. अगदी असं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. हे पुन्हा मिक्स करायचं आहे. जास्त ओलसर करायचं नाही आहे. भज्यांसारखं पिठाचं सारखं तर अजिबात करायचं नाही आहे. जर असं पाणी शिंपडल्यामुळे त्याला ओलसरपणा येतो. आता बघा आपण ह्यामध्ये डार्क सोया सॉस टाकलेला आहे 2 चमचे आणि आपण टाकणार आहोत आता टमॅटो सॉस 2 चमचे. तर यामुळे खूप छान चव येते याला. आता पुन्हा हे छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे. असं छान एकत्र झाल्यानंतर याला छान कलरही खूप छान येतो. आता आपण हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करताना मीडियम टू लो फ्लेमवर हे फ्राय करायचं आहे. खूप बारीक गॅस किंवा मंद गॅसवर करू नये, ते तेल खूप पितात. त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरच त्याला तळून घ्यायचं आहे. हे खूप छान क्रंची असं झाल्यानंतर त्याला आपण तेलातून काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये. तर आता आपण एका वाटीमध्ये वेज मंचुरियन मसाला टाकून घ्यायचा आहे. एक पूर्ण पुडी लागून जाते यासाठी. आता आपण याने कपभर पाणी घातलेलं आहे. हे खूप छान हलवून घ्यायचं. ह्याच्यातले गाठी सगळ्या मोडून घ्यायच्यात. आता कढईमध्ये आपण पळीभर तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे. सर्वप्रथम कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. आता बारीक चिरलेली पत्ताकोबी आपण टाकणार आहोत. ही पत्ताकोबी मी धुवून घेतलेली आहे. आपण याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालायची आहे. 1 किंवा 2 तुम्ही चवीनुसार टाकू शकतात. ही सुद्धा छानपैकी हलवून घ्यायची आहे. तेलावरती चांगली परतल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत कांद्याची पात घालणार आहोत. कांद्याची पात सुद्धा आपण टाकायची आहे. हे सर्व साहित्य आपण तेलावर 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत वेज मंचुरियन मसाला, जो आपण पाण्यामध्ये मिक्स केला होता तो आपण टाकणार आहोत. हे सर्व आपण मीडियम टू लो फ्लेमवरच करायचं आहे. आता ग्रेव्हीसाठी आपण यामध्ये पुन्हा कपभर पाणी टाकायचं आहे. कपभर किंवा 2 कपभर पाणी घालायचं आहे. त्यामुळे आपल्याला खूप छान अशी ग्रेव्ही मिळणार आहे मंचुरियनसाठी. ग्रेव्हीवाले मंचुरियन खाण्यासाठी खूप छान लागतात. आता यामध्ये आपण टोमॅटो सॉस टाकलेला आहे. आता सोया सॉस देखील आपण टाकून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल ग्रीन चिली सॉस देखील तुम्ही टाकू शकतात. आता हे छोट्या मुलांसाठी करायचं असेल तर ग्रीन चिली सॉस तुम्ही अवॉइड करू शकतात. आता आपण हे टाकत आहोत तळलेले सोयाबीन चंक्स. हे खूप छान असं हलवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये लवकर आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. हे मंचुरियन तुम्हाला अगदी गाड्यावरचे मिळतात ना मंचुरियन, सेम तसेच चवीला लागतात. त्यामुळे घरगुती पद्धतीने केलेले मंचुरियन तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आता हे मंचुरियन आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि बारीक चिरलेली पत्ताकोबी आणि कांद्याच्या पातीने आपण डिशची छानपैकी गार्निशिंग करायची आहे. लहान मुलांना असे प्लेट खूपच आवडते आणि लहान मुलंच काय मोठे सुद्धा आवडीने खातील. तर मैत्रिणी, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी आशा करते. आणि हो, लाईकचे बटन दाबायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.